नावाने मग पडलं हाय या ग्रुप मध्ये पाहिलं आपण की काल रात्रीच्या सुमारास 1 वाजताच्या दरम्यान वाढदिवस होता बच्चूभाऊ कडू यांचा आणि बॅनर होतं बल्लूभाऊ जवंजाळ यांचं. रात्री 1 वाजताच्या सुमारास 2 युवक येतात, सीसीटीव्ही मध्ये दिसतात आणि त्या बॅनरला बरोबर बल्लूभाऊ जवंजाळ यांच्याच चेहऱ्यावर काळं असं चोपडल्या जाते आणि चिपकवल्या जाते. त्या प्रकरणी आज आपण पाहिलं की सकाळपासून प्रहार शिवसेना एकत्र येऊन, अचलपूर तालुक्यातील प्रहार शिवसेना एकत्र येऊन मोठा दांडगा इथं आक्रमकतेचा भावना आणि त्यांची सगळी प्रतिक्रिया इथं दिसून येते. आज आपण पाहिलं की सकाळपासून या विषयावर खूप मोठी चर्चा पुऱ्या महाराष्ट्रभर या गोष्टी चर्चा होऊन राहिली आहे. कारण की बल्लू जवंजाळ हे प्रहार पक्षाचे कार्याध्यक्ष होते. आज आपण पाहिलं तर या ठिकाणी शिवसेनेचे खूप मोठे पदाधिकारी आणि प्रहारचे पण खूप मोठे पदाधिकारी या ठिकाणी दिसून आले. एकत्र येऊन अचलपूरचे ठाणेदार नितनवरे, API नितनवरे यांना निवेदन देऊन पुढची प्रक्रिया आणि पुढची प्रतिक्रिया त्यांची आक्रमकतेची आपल्याला दिसून आलेली आहे. काल रात्री 12-12:30च्या दरम्यान विद्यमान बल्लूभाऊ जवंजाळ यांच्या पोस्टरला काळे फासण्याचा अयशस्वी प्रयत्न या समाजकंटकांनी जो केला तो अतिशय दुर्दैवी आहे. आणि हे जे समाजकंटक आहे स्वतःच्या कर्तव्यानं पुढे न जाता बल्लूभाऊंच्या पोस्टरला काळं फासणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे. परंतु त्यांच्या बुद्धीला काळं फासू शकत नाहीत, त्यांच्या समाजसेवेला काळं फासू शकत नाहीत. त्यांनी जे आजपर्यंत कार्य केलं, चांगलं काम केलं, त्याला काळं फासू शकत नाहीत. म्हणून त्याची ही जलन आहे आणि या जलनमुळं आता प्रहार आणि शिवसेना ही अतिशय यशाच्या मार्गावर चालते आहे. आणि यामुळं यांना ही जलन आहे, त्यामुळे यांनी काळं फासलेलं आहे. पण काळे फासून आम्हाला ते जनतेच्या सेवेपासून रोखू शकत नाही. आणि ज्या लोकांनी हे काळं फासलेलं आहे त्या लोकांचा शोध पोलीस आणि शिवसेना प्रहार कार्यकर्ते नक्की घेतील आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची पनिशमेंट आम्ही नक्की देऊ. या प्रसंगी एवढंच सांगतो.